प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये अमरावतीच्या मेळघाट या दुर्गम भागात 250 किलोमीटर पायी मेळघाट संघर्ष यात्रा सुरू आहे। आज या संघर्ष यात्रेचा तिसरा दिवस आहे। बच्चू कडू यांनी तब्बल 70 किलोमीटर अंतर पार केलंय। आज धुलीवंदनाच्या दिवशी बच्चू कडू यांनी एकताई या छोट्याशा गावात आदिवासी बांधवांसोबत धुलीवंदन साजरे करत संघर्ष यात्रेला सुरुवात केली। या संघर्ष यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची उपस्थिती पाहायला मिळाली। विशेष म्हणजे मेळघाट संघर्ष यात्रेत आकर्षक ठरतायत ते म्हणजे आदिवासींचं पारंपरिक नृत्य। या संघर्ष यात्रेत बच्चू कडू यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीनं शेकडोंच्या संख्येनं आदिवासी तरुणांची सुद्धा उपस्थिती दिसून येते। बच्चू कडू उद्या वन विभागाचे कार्यालय घेणार असल्याचा इशारा दिल्यानंतर आजपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त बच्चू कडूंच्या या मेळघाट संघाचे पाहायला मिळत आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी धारणी हे सुद्धा संपूर्ण ताफ्यासह बच्चू यांच्या संघर्ष यात्रेत दिसून येत आहेत। तर वन विभागाला बच्चू कडूंनी इशारा दिल्यानंतर आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांची धावाधाव मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कारण वन विभागाच्या नियम अटीमुळे आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी, लाईट, रस्ते या गंभीर बाबी समस्यांपासून वंचित राहावं लागतंय। तर या गंभीर समस्या संदर्भात बच्चू कडू व उपविभागीय पोलीस अधिकारी धारणी यांच्यात उद्याच्या वन विभाग कार्यालयात होणाऱ्या आंदोलनासंदर्भात चर्चा पाहायला मिळाली। काय झालंय, 4-5 नळ योजना आहे, फक्त पाईपलाईन टाकलं नाही, परवानगी तर द्यायला पाहिजे ना। पाण्याचा जर मग काही खोदा लागत नाही, काहीच नाही, अच्छा एवढी जर नाइंसाफी होत असेल तर बेकार आहे ना ते। काही येणार आहे, हां वन्यजीववाले पण येणार, काय होतंय, उद्या आम्ही संध्याकाळी पोहोचू। उद्या